म्हणजे बंद नाही केलं. बंद नाही केलं. नाही, बरं, हा. तुमच्यावर विश्वास होता म्हणून बंद नाही केलं. हम्म. त्यानंतर असं झालं की हळूहळू का होईना रिझल्ट दाखवायला लागले. बर, पण जे तुमची हो. रिसायकल होती ती पूर्ण तुमची सुरळीत झाली हो, गायची. सुरळीत झाली. बरोबर आहे का नाही? खायला हा, चांगले झाले, हा, व्यायली व्यवस्थित, हा, वासरूला पण काय अडचण झाली नाही, तुम्ही बघू शकताय. हा, एकदम छान हो, हो. प्रकारे झालं. बरोबर आहे हो, का हो. नाही? आणि नंतर गायची तब्येत पण सुधारली तब्येत पण आपल्याला. सुधारली, अंगाची चकाकी तुम्ही बघू शकता. तुम्ही अगदी जवळ. आता जर गायची स्किन बघितली, हो, हे हो, बघा, हो. एकदम हो, हो. हे आपली झाली, स्मूथ झालेली. स्मूथ बरोबर आहे झाली. की नाही? बरोबर, गायची स्मूथ तब्येत झाली. बघा तुम्ही, स्किन बघा, सड बघा तुम्ही खाली. बरोबर आहे की नाही? हो, हो. त्यानंतर तुम्ही आता जे गायचं शेण आहे तुम्ही जर बघितलं, एकदम घट्ट आहे, हो, एकदम हो. ओटी पडते. शेण पण बघू शकता, कधी बरोबर आहे बघू का नाही? शकता. हो, एकदम ओटी पडते, म्हणजे गायची अगदी जी- घट्ट व्यवस्थित हा, पडत्या आपली अंगात. गायची जी पचन संस्था आहे ती सुधारली. सुधारली, पचन संस्था सुधारली आणि बरोबर 21व्या-22व्या दिवशी ह्याची माझा येते. माझा पण इथे. हो, म्हणजे ते सगळ्या गोष्टी गायच्या सॉल्व्ह झाल्या. सगळ्या गोष्टी जे प्रॉब्लेम तयार सायकल झालते जी होती हा ही सुरळीत व्यवस्थित चालू झाली बघा हिची. चालू झाली. आता कसं मनाला समाधान वाटतं की तुमच्या मिल्क बुस्टरनं ही गाई परत आमची व्यवस्थित झाली. जागेवर आली गाई. हो, जी व्यवस्थित गायचे झाली. जे हाल झालते आपले हो, ते पुरेपूर परत चांगले, म्हणजे गाई व्यवस्थित पण झाली. आपल्या मूळ पातळीवर आली. आली, बरोबर आहे की बरोबर नाही? बरोबर. बरं. सर नमस्कार, नमस्कार. तुमचं एक नाव आणि ऍड्रेस सांगा ना आम्हाला. माझं नाव अमोल देशमुख, हा. राहणार देवराष्ट्रे, हा. तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. अच्छा, आता आपण आपल्या गाईच्या गोठ्यावरती आलोय. हो, बरोबर आहे की नाही? आपल्या 3 गाय आज, हो, 3 आणि आपल्या एक 3 छोटस गाया. वासरू. वासरू. बरोबर आहे की नाही? आता या गाईचं आपल्या. हा, ह्या गाईचं आहे. हो, हो. कोणत्या ह्या? सुरुवातीला हा. तसं सांगायला गेलं तर हिचं शेवटचे एक साधारण बघा 15 दिवस राहिले असतील हम्म, विण्याचे, हम्म. तेव्हा आणली होती. त्या वातावरणात म्हणजे ह्या नवीन वातावरणात आल्यानंतर हिचं सुरुवात त्रास असा झाला की ही खायला बंद केलं हिनं पूर्णपणे. म्हणजे ही गाई आपली नाही, इथली नाही रेग्युलर, नाही, नाही, दुसरीकडून तुम्ही ही आणली इथं. आपल्या मित्रांकडून आणलेली आहे. बर, हा, खास जोडीदार आपला मित्र आहे. हा. तर त्यांच्याकडून आणली. आपली एक आवड म्हणून एक आणली होती. आणली बाबा, चला, हो, हो. आवड म्हणून. तर त्यावेळेला काय झालं, ही खायची बंद झाली. हा. ठीक आहे, नवीन वातावरण आहे म्हणून समजलं असेल, पण 1 दिवस गेला, 2 दिवस गेलं, अगदी 2 किंवा 3 घास खायची. हम्म. अगदी माझ्या जवळ पण येत नव्हती, अगदी लांब राहायची. आणि आता शेवटी काय झालं, परत तुमच्याकडून आपल्या मिडल मिक्सरची माहिती कळाली, मिल्क बुस्टरची. मिल्क बुस्टरची. हा. बरोबर. तर त्यावेळेला मग एक तुमच्यावर विश्वास म्हणून तो मिल्क बुस्टर आपला चालू केला. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही गाई इथं आणली त्यावेळेस गायची कंडिशन कशी होती अगदी तुमच्या? खराब, म्हणजे अगदी साहेब म्हणायचं म्हटलं तर गाभण काळ आहे, शेवटचे 15 दिवस आहे. हा, आणि त्यावेळेला जर ही खात नसेल किंवा हे काही रिस्पॉन्स देत नसेल, हा. तर मग एक शेतकरी म्हणून मला वाईट वाटणारच. बरोबर आहे बाबा, नक्की अंगात झालं तरी काय. आधी ही जी आज गाय दिसती याच्यावरची गायची कंडिशन कशी होती? अगदी खराब होती. खराब होती. हा. तब्येतीनं खराब होती, अंगावर कसली चमक नाही, हा. खायला तर कमीच आहे, त्यामुळे वजनाचे एक त्रास, वितानात काय त्रास होईल नाही होईल ती एक शंका मला. हम्म. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मला अडचणीच्या. पण सुरुवात आणि त्यानंतर तुम्ही काय केलं मग? मिल्क बुस्टर चालू केलं. हम्म. थोडे दिवस जरासा वेगळं वाटलं की मिल्क बुस्टर चालू केले, पण तरी पण काही रिझल्ट येईना. बर. म्हणून तुमच्या वरिष्ठांना आम्ही फोन केला. हा. वरिष्ठांची पण चांगली भेट घेतली, चर्चा बोलणं केली. झालं, चर्चा झाली. हा. पण तुमच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते कंटिन्यू चालू ठेवलं. म्हणजे बंद नाही केलं. बंद नाही केलं. नाही, बरं, हा. तुमच्यावर विश्वास होता म्हणून बंद नाही केलं. हम्म. त्यानंतर असं झालं की हळूहळू का होईना रिझल्ट दाखवायला लागले. बर, पण जे तुमची हो. रिसायकल होती ती पूर्ण तुमची सुरळीत झाली हो, गायची. सुरळीत झाली. बरोबर आहे का नाही? खायला हा. चांगले झाले, हा. व्यायली व्यवस्थित, हा. वासरूला पण काय अडचण झाली नाही, तुम्ही बघू शकताय. हा, एकदम छान हो, हो. प्रकारे झालं. बरोबर आहे हो, का हो. नाही? आणि नंतर गायची तब्येत पण सुधारली तब्येत पण आपल्याला. सुधारली, अंगाची चकाकी तुम्ही बघू शकता. तुम्ही अगदी आता जवळ. जर गायची स्किन बघितली, हो, हे हो. बघा, एकदम हो, हो. हे आपली झाली, स्मूथ झालेली. स्मूथ बरोबर आहे की झाली. नाही? बरोबर. गायची smooth तब्येत झाली. बघा तुम्ही, स्किन बघा, सड बघा तुम्ही खाली. बरोबर आहे की नाही? हो, हो. त्यानंतर तुम्ही आता जे गायचं शेण आहे तुम्ही जर बघितलं, एकदम घट्ट आहे, हो, एकदम हो. ओटी पडते. शेण पण बघू शकता, कधी बरोबर आहे बघू का नाही? शकता. हो, एकदम ओटी पडते, म्हणजे गायची अगदी जी- घट्ट व्यवस्थित हा, पडत्या आपली अंगात. गायची जी पचन संस्था आहे ती सुधारली. पचन संस्था सुधारली आणि बरोबर 21व्या-22व्या दिवशी ह्याची माझा येते. माझा पण इथे. हो, म्हणजे ते सगळ्या गोष्टी गायच्या सॉल्व्ह झाल्या. सगळ्या गोष्टी जे प्रॉब्लेम तयार सायकल झालते जी होती हा ही सुरळीत व्यवस्थित चालू झाली बघा हिची. चालू झाली. आता कसं मनाला समाधान वाटतं की तुमच्या मिल्क बुस्टरनं ही गाई आमची परत व्यवस्थित जागेवर झाली. आली गाई. हो, जी व्यवस्थित झाली. गायचे जे हाल झालते आपले हो, ते पुरेपूर परत चांगले, म्हणजे गाई व्यवस्थित पण आपल्या मूळ पातळीवर आली. आली. बरोबर आहे की बरोबर नाही? बरोबर. मला सांगा, जर आपले जे शेतकरी मित्र आहे, जे गोठणवाले बाबा, भरपूर काय काय
20 30 गायी असतात, 50 हो, 50 गायी असतात. असतात, बरोबर आहे की नाही? असतात. त्यासाठी तुम्ही काय सांगू शकता बा, असं तुम्ही काय देऊ शकता बाबा? सर्वांना माझी एक शेतकरी म्हणून हेच असेल, आवाहन असेल की तुम्ही मिल्क बुस्टरवर विश्वास ठेवा. हम्म. थोडे दिवस तुम्हाला क्वचितच हम्म. एका गायीवर किंवा दुसऱ्या गायीवर वाटेल की बाबा त्याच्यावर रिझल्ट दाखवत नाही, हम्म. पण त्याच्यावरचा विश्वास करू नका. तुम्ही सलग वापरा. सलग वापरल्यानंतरच तुम्हाला असा रिझल्ट दिसेल दिसेल. जो आता तुम्हाला जी दिसतोय. गायीची स्किन पूर्ण डल होती, पूर्ण गायीच्या बॉडी बघितला आपण, हो हो बॉडीला क्वालिटी नव्हती, बरोबर आहे की नाही? हो हो आज जी शायनिंग आली आपल्या बॉडीला, गायीच्या बॉडीला एकदम चकाकी आणि एकदम चमकती गाय. ऍक्टिव्ह आहे. असं हो, वाटतं milk तुम्ही booster शेतकरी असतं. काय करताय, एक पुढे वापरून बघणार, नाही. बरं सोडून जाणार, साहेब रिपोर्ट नाही नाही, भेटले. तसं तुम्ही केलं का? उदाहरण घेत तुम्हाला सांगतो. आपण जर डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर काय करतात, 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या गोळ्या देतात. बरोबर आहे. आपण काय करतो, 1 दिवसाची गोळी 1 दिवस खाल्लं की आपल्याला बरं वाटतं, पण नाही, आपण पूर्ण कोर्स केल्याशिवाय त्याला रिझल्ट भेटत नाही. तसा बरोबर आहे. सेम याला तुम्ही आतापर्यंत किती किलो चाललं मिल्क बुस्टर आपलं? तसं बघा, एक 7 ते 8 किलो झालेला आहे. झालं 1 किलो. आतापर्यंत? हो हो 7 ते 8 तेव्हा किलो तुम्हाला याचा रिपोर्ट दिसलाय चांगला? हो हो. आणि आयुर्वेदिक असल्यामुळे काय साईड काही इफेक्ट साईड नाही, इफेक्ट काही नाही, साईड. बरोबर आहे की नाही? हो हो. साधारणतः आता आपलं काही दूध किती निघतंय? हिचं दूध बघा, सकाळी आता गिर गाई आहे, हम्म. त्यामुळे सकाळी एक 4 लिटर, संध्याकाळी 3 3.5 लिटर. सर 7 ते 8 लिटर दूध गायचं हो आहे. निघतंय. हो. सगळ्या गोष्टीतून बाहेर निघून सुद्धा, सगळ्या जो आजार पण झाला तिला, सगळ्यात त्यातून ती अहो, बाहेर निघून पूर्ण एवढं दूध देते आज. बघू शकत नव्हतो, हिचा हाल बघू शकत नव्हतो. आज आज कसं आहे, आज आज जर ती बघितली, डोळ्यासमोर बघा कालपासून तुम्ही. जर बघितली, व्यवस्थित गाई जर बघितली, एकदम चांगल्या प्रकारे ती आज उभी आहे, खाते पिते, हो, हो. दूध पण देते. मग तिचं पण जीवनचक्र परत सुरू झालं आज चांगल्या प्रकारे. सगळं व्यवस्थित झालं. बरं, जे आपले शेतकरी मित्र आहे, जर त्यांना मिल्क बुस्टर तुम्हाला माहिती विचारूशी वाटली, तुम्हाला कॉन्टॅक्ट करूशी वाटलं, बाबा गाई बघूशी वाटली, किंवा खरंच तर काय खरं चित्र समोर आहे का नाही, बरोबर आहे की नाही? बरोबर. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 76 20 23 15 55. ठीक आहे. आणि तुम्हाला इथं मार्गदर्शन कोणी केलं, तुम्ही म्हटलं कोणी उपलब्ध कोणतं मिल्क बुस्टर वगैरे? देवराष्ट्रमध्येच इथं गडेगाव तालुक्यात आरिफ मुल्ला साहेब आहेत. त्यांच्याकडून आपलं महाराष्ट्र ॲग्रो त्यांचं दुकानाचं नाव आहे. ओके. त्यांच्याकडून आपला पूर्ण सल्ला घेत असतो हं. या संदर्भात. ओके. ते तुला मटेरियल पण दिलं आपण मिल्क बुस्टर वगैरे? हं? ते तुला मटेरियल पण दिलं ना मिल्क बुस्टर हो वगैरे हो सगळं? हो हो. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद.